तर आज आपण दुसऱ्या पार्टला सुरुवात करत आहोत. यामध्ये माझा 4 दिवसाचा गॅप पडला. माझं काही वैयक्तिक काम असल्यामुळे मला दुसऱ्या दिवशी लगेच नेक्स्ट पार्ट अपलोड करता आलं नाही. परंतु इथून पुढे डेली एक नवीन पार्ट आपण शिष्यवृत्तीच्या गणिताचा अपलोड करत राहू. आणि मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की आपण क्लासेस फ्रीमध्ये घेणार आहोत. ते आपण 15 जूनच्या पुढं क्लासेस सुरू करणार आहोत. तर चला आता या प्रश्नाकडे बघूया. एका स्वस्त धान्याच्या दुकानात 85 पोती गहू, नीट वाचायचा प्रश्न. त्यानंतर 50 पोती तांदूळ आणि 15 पोती तूर डाळ विक्रीसाठी आले. जर प्रत्येक पोत्यात 40 किलोग्राम धान्य असेल तर त्या स्वस्त धान्याच्या दुकानात एकूण किती किलोग्रॅम धान्य विक्रीसाठी आले आहे? वाचलं का तुम्ही प्रश्न आता व्यवस्थित? आता बघा, मग आता आपल्याला त्या दुकानामध्ये किती पोती गहू, किती पोती तांदूळ आणि किती पोती तूर डाळ यांची पहिल्यांदा बेरीज करून घ्यावी लागते. त्यावेळेस आपल्याला एकूण पोत्यांची संख्या मिळेल. आणि त्यानंतर कारण की प्रत्येक पोत्यामध्ये 40 किलोग्राम धान्य आहे, त्यामुळे जी टोटल पोत्यांची संख्या आलेली आहे त्याला आपण 40ने गुणाकार करणार. मग 40ने गुणाकार केल्यानंतर आपल्याला किती किलोग्रॅम धान्य त्या दुकानात विक्रीसाठी आहे तो नंबर मिळणार. आता मी तुम्हाला इथं करून दाखवतो आणि तुम्ही पण करा माझ्यासोबत. 85 पोती कशाची आहेत? गव्हाची, बरोबर का? इथं बघा. त्यानंतर 50 पोती तांदूळ, 50 पोती तांदूळ, 15 पोती तूर डाळ. आता हा प्रश्न सोपा आहे, पण तुम्ही गडबडीत इथं 15चं 25 वगैरे असं काय करू नका. त्यामुळे प्रश्न पहिल्यांदा नीट वाचणं गरजेचं आहे. चला, 5 आणि 5 10, हातच्या आला 1, 8 आणि 2 10 आणि 5 15. किती झाली पोत्यांची संख्या? पोत्यांची संख्या झाली टोटल 150. मग एका पोत्याचं वजन किती आहे? 40 किलोग्रॅम, बरोबर का? मग आपल्याला 150 पोत्यांचं टोटल वजन काढायचं. मग 150 गुणिले 40. आता डायरेक्ट आपण 40नंच गुणाकार करूया का? तर आपण डायरेक्ट 40नंच गुणाकार करूया. आणि ज्या विद्यार्थ्यांना येत नाही त्यांनी आपलं 0 आणि 4नं गुणाकार करावा. आपण परत तुम्हाला 2 अंकी गुणाकार पण शिकवू फास्ट कसं करायचं. तर 6000 किलोग्रॅम हे उत्तर आहे, पर्याय क्रमांक 3.